उद्योजकाला रिटायरमेंट नाही. आपल्या बजेटचं काय? पण कुठे थांबायचं? कॅल्क्युलेटिव्ह रिस्क कशी? ह्या काटेरी मुकुट आहे तो उद्योग पण आजारी पडतो. म्हणतो आले एवढे, मग गेले एवढे काय, आणि मग शिल्लक राहिले एवढे. तर शिल्लक फार कमी असतो. पैशाची एक पॉवर आहे, तो आला की तो जातो सुद्धा. हा प्रॉफिट गेला. त्यांच्या खिशामध्ये आपलं प्रॉफिट असतं. माझा टर्नओव्हर झालाय पण बँकेत दिसत नाही. सर्रास उद्योजक पगार घेत नाही. अरे भरू नको ना एवढं, त्याला काय होतंय? हा विषय तितका कॅज्युअल नाहीये. हे 4 पैसे माझे सुरक्षित राहणार आहेत का? पैसा कुठं जातो तर? नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे आणि आज आपण अतिशय वेगळ्या विषयावरती बोलणार आहे आणि महत्वाच्या विषयावर बोलणार आहे. अतिशय महत्वाचा विषय म्हणजे केंद्र सरकारचं बजेट तुम्ही आता नुकतंच सादर झालेलं 1 तारखेला. सगळेजण त्याच्याकडे डोळे लावून बसले होते. काय महाग झालंय, काय स्वस्त झालंय, कुणाला बेनिफिट मिळालाय, कुणाला चटका बसलेला आहे, हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघत होतो. आणि मग आता पुढचं वर्ष कसं राहणार आहे? मग मंडळी, आपल्या बजेटचं काय? आपलं पण वार्षिक बजेट असायला पाहिजे ना, नाही का? जर आपण आपल्या देशाच्या बजेटकडे एवढं लक्ष ठेवतो, राज्याच्या बजेटकडे एवढं लक्ष ठेवतो, जे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्या बजेटकडे लक्ष ठेवतो, आपण त्याच्याविषयीच्या बातम्या बघतो, त्याचं विश्लेषण करतो, त्याच्यावर चर्चा करतो, टोमणे सुद्धा मारतो. आपल्याला सवय आहे, आपण चर्चा करत असताना त्यातले बारीक सारीक गोष्टी बघतो. मग आपल्या बाबतीतलं बजेट हे कसं असलं पाहिजे? म्हणजे बघा, नोकरदार वर्गाला त्याचं एक वार्षिक बजेट, त्याला C2C मिळतं. मग ते महिन्याला त्याचं एक फिक्स सॅलरी असते आणि मग त्याला माहित असतं की वर्षाला आपल्याला एवढे पैसे येणार आहेत आणि दर महिन्याला एवढे पैसे हातात आहेत. पण आपल्या आजूबाजूला एक लाखो व्यावसायिक आहेत, छोटे, मध्यम, जे फार मोठ्या उद्योजकांचं मी बोलणार नाही, कारण त्यांच्याकडे ती सगळी टीम वर्क असतं, त्यांचं मोठं सिस्टीम असते. परंतु हे जे छोटे व्यावसायिक आहेत, जे खऱ्या अर्थानं आपल्याला जर देशाला महासत्ता बनवायचं असेल ना, तर हे लघु आणि सूक्ष्म जे व्यावसायिक आहेत, हे जर सक्षम झाले तर देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. इतकी ताकद आहे. पण त्यांचा ताळेबंद आहे का? त्यांचं आर्थिक बजेट आहे का? त्यांचं लक्ष आहे का? त्यांना प्रॉफिट किती येतो? प्रॉफिट कुठं जातो? अनेक प्रश्न आहेत आणि तुमच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न आहेत. प्रत्येक वेळेस तुमच्या मनामध्ये हे प्रश्न पडतात आणि याचीच उत्तरं मिळवणारी ही मुलाखत आहे. आपल्यासोबत प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अभिजित थोरात आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. नमस्कार. आणि मी जे आता हे सगळं प्रास्ताविक करत होतो, तर बऱ्याचदा तुमच्याकडे येणारे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत, परत तुमच्याकडे येताना ते घाबरतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जसं माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो आणि मग तिथे इंजेक्शन दिलं जातं, गोळ्या दिल्या जातात, तसा CA हा उद्योजकांचा डॉक्टर आहे, असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे. आणि मग ते तिथं इंजेक्शन देतात. हां. पण CA चांगला असेल तर चांगलं इंजेक्शन मिळतं, चांगल्या गोळ्या मिळतात आणि तो व्यावसायिक आहे, त्याची भरभराट सुरू व्हायला लागते. कारण त्याला योग्य सल्ला मिळणं फार गरजेचं आहे. आणि मुळातच तो घाबरतो खरं तर. त्याला का अननेसेसरी त्याच्या मनामध्ये एक भीती, बाबा CA आपल्याला आपलेच पैसे भरायला लावणार, आपलेच पैसे टॅक्सेशन मध्ये लावणार, मग आपल्याला काय राहणार, हा जो विषय आहे. पण बघा, म्हणजे मी मगाशी म्हणालो की नोकरदाराला फिक्स सॅलरी, बरोबर. पण मग व्यावसायिकानं काय करायचं, त्याचं बजेट कसं करायचं, त्याचं अर्थकारण कसं, हे समजून घ्यायला आम्हाला खरं तर उत्सुक आहे आम्ही. काय सांगा? खरं तर आपण जर पाहिलं की नोकरदार आणि उद्योजक हा जर आपण एक विषय म्हणून बघितला, म्हणजे आज आपण चर्चा मुळामध्ये करायची आहे की उद्योजकांचं अर्थकारण कसं असायला पाहिजे. कारण नोकरी जी व्यक्ती करते ते त्याला एक, जसं तुम्ही म्हणला की महिन्याला एक पगार येतो, वर्षाला एखादा बोनस येतो किंवा फार तर फार इन्सेंटिव्ह येतो आणि मग तो त्याच्यात एक सर्टन लिमिटपर्यंत त्याला माहिती असतं की मला एवढेच येणार आहेत किंवा याच्यापेक्षा कमी येणार नाहीत आणि याच्यापेक्षा जास्तही येणार नाहीत. पण उद्योजकाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला आणि अनेकदा आपण इतर यूट्यूब चॅनल्स बघतो किंवा
काही इन्स्टा बघतो वगैरे, तर त्याच्यामध्ये सगळं ह्या बाबतीतलं सगळं चाललेलं असतं. मग त्यातनं मला एक मनात विचार आला, की यार हे सगळं चाललंय, पण उद्योजक कुठे आहे? जो नोकऱ्या देतोय, त्या नोकऱ्या ज्यांना पगार आपण देतोय, त्यांचं अर्थकारण आहे. पण उद्योजकाचं काय अर्थकारण आहे? आणि मग म्हटलं, की त्याच्यावरती आपण एक सारांशाने एक डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करावी. म्हणजे उद्योजकाचं जर आपण बघितलं, की त्याला काही उद्योग सीझनल असतात. म्हणजे काही उन्हाळ्यामध्ये चालतात, आईस्क्रीम सारखे असतील, काही पावसाळ्यामध्ये चालतात, काही थंडीमध्ये चालतात. काही उद्योग वर्षभर चालू असतात. काही उद्योग कमी जास्त असतं त्यांचं, म्हणजे असं त्या लेव्हलला ते दरवर्षी तेवढाच फ्लक्च्युएशन खूप फ्लक्च्युएशन असतं. त्या याच्यामध्ये असतात. काही एकांचे असे असतात, की जसं मीडिया आहे, की तो इलेक्शन आलं तर खूप जास्त बिझनेस होतो किंवा म्हणजे असे जे इव्हेंट बेस्ड जे असतात बिझनेसमन, तर असे असे खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे उद्योजकाला एक औषध, जर तुम्ही म्हणाला, की चार्टर्ड अकाउंटंट हे उद्योगाचे डॉक्टर आहेत, तर तसंच त्या उद्योजकाला एकच गोळी सगळ्यांना चालणार नाहीये. त्याच्यामुळे उद्योजकाने त्याच्या व्यवसायामध्ये जे आपण बोलतोय, ते कसं लागू होईल, अशा पद्धतीने ते बघायला पाहिजे. म्हणजे उद्योजकाचं अर्थकारण म्हणजे काय, की आपण जो काही उद्योग करतोय याच्यातनं काहीतरी एक संपत्ती तयार होईल. जी संपत्ती आपण भविष्य काळामध्ये आपण तिचा एक रिटायरमेंट प्लॅनिंग ज्याला आपण म्हणूयात. कारण नोकरदार हा 58व्या वर्षी रिटायर होणार आहे. याला रिटायरमेंट नाहीये. उद्योजकाला रिटायरमेंट नाही असं आपण एक बोलून जातो. ढोबळमानाने ढोबळमानाने बोलतो. पण आता त्याच्या पुढे आपण जाऊन विचार केला पाहिजे. कालच मी गुड लक कॅफेच्या जे ओनर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू पाहत होतो. तर त्यांची ती सेकंड जनरेशन आता आहे. तर ते म्हणले, की आणि त्यांच्या मुली आहेत. तर ते म्हणले, की मी मुलींना नाही बिझनेस देणार आहे. तर त्याला विचारलं, "का तुम्ही देणार नाही?" ते म्हणले, "मी माझं आयुष्य घालवलं गल्ल्यावर बसून. पैसे आहेत, पण कुठेतरी थांबलं पाहिजे ना." हं, हं, मग हं. त्यांनी छान सांगितलं, की त्यांना आठवड्यातनं एकदा गोल्फ खेळायला जात आहेत ते आता. तर ते म्हणले, की "मी अजून आठवड्यातनं 3-4 वेळा जाईल ना." सो आता ती एक वेळ आली आहे विचार करायची, की आपण कुठे थांबायचं पण किंवा कशा पद्धतीने पुढची वर्ष आपण स्पेंड करायची. ते कसे ठरेल, तर आपण जर हे अर्थकारण जर ठरवलं आणि त्यानुसार प्लॅन केला, तर मग ते पुढे जाऊ शकतं. पण हे कसं करणार आपण? म्हणजे आता बऱ्याचदा लोकं म्हणतात, की त्याचा आपल्या बिझनेसचा रिव्ह्यू केला पाहिजे. तर मी बरोबर. थोडीशी आता ते डॉक्टरचा विषय आला म्हणून हो. सांगतो, की म्हणजे जसं डॉक्टर एक्स-रे काढतात, हं, स्कॅन करतात, हं. एम-आर-आय स्कॅन असतो. बरोबर, तसं सीए स्कॅन करतो बरोबर, उद्योगाला, बरोबर. त्याच्या व्यवसायाला आणि मग जे काही त्याच्यामधल्या त्रुटी असतील, चांगल्या गोष्टी असतील, त्याची एक गोळाबेरीज करून काही असेल म्हणजे ताळेबंद करणं किंवा रिव्ह्यू करणं, हे किती महत्वाचं आहे व्यवसायासाठी? खरं तर आपण ज्याला म्हणतो, की आपण ज्याचा रिव्ह्यू घेतो किंवा जे आपण ठरवतो ते आपण मेजर करू शकतो आणि जे मेजर करू शकतो ते आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे उद्योजकाच्या बाबतीत जे म्हणतो, की पहिली स्टेप की त्यांनी बजेटिंग सुरू केलं पाहिजे. जसं देशाचं बजेट आहे वर्षातनं एकदा मांडलं जातं. तसं आपण एक उद्योजक म्हणून एक दर कुठलीही असेल, एप्रिल महिना असेल किंवा कदाचित जानेवारी असेल किंवा जे काय असेल ते, तर एक आपण एक बजेट तयार केलं पाहिजे. बजेट तयार केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, की बाबा माझं ह्या वर्षामध्ये किती सेल होणार आहे? बरोबर. म्हणजे मी किती विक्री करणार आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे अनेक प्रॉडक्ट्स असतील, तर त्या प्रत्येक प्रॉडक्ट वाईज करू शकता, की माझा सेल किती होणार आहे. सेल ठरला की मग आला आपण एक्सपेंडिचरकडे. मग आपल्याला खर्च कुठला होणार आहे. म्हणजे खर्चामध्ये काय येतं, की तुमचं मटेरियल पर्चेस येऊ शकतं. तुमचं स्टाफच्या सॅलरी येऊ शकतात. तुमचं इंटरेस्ट येऊ शकतं. तुमचं रिपेअर मेंटेनन्स येऊ शकतं. तुमचे ई-एम-आय जे चालू आहेत, ते सगळे येऊ शकतात. म्हणजे एक एक्स्पेक्टेड काय गोष्ट होऊ शकतात. म्हणजे सेल किती होऊ शकतो, खर्च किती होऊ शकतो आणि मग मला प्रॉफिट किती राहू शकतो. म्हणजे हा प्रॉफिट किती राहणार आहे हा खूप इम्पोर्टंट पार्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये पण आपण एक 3 सिनेरिओजमध्ये हा एक रिपोर्ट बनवला पाहिजे. म्हणजे काय, की बेस्ट केस, एव्हरेज केस आणि वर्स्ट केसमध्ये. म्हणजे मग खूप चांगलं चाललं तर किती मी सेल होऊ शकतो. आहे असंच चाललं तर किती माझा सेल होऊ शकतो आणि खूपच आपण म्हणतो ना, की खूपच वाईट झालं, तर किती सेल होऊ शकतो. ह्या सिनेरिओने जर आपण चाललं. हे का मी सांगतोय, की कारण त्याच्यातनं येणाऱ्या प्रॉफिटवरती तुम्हाला पुढे आर्थिक नियोजन करायचं. बरोबर. आता नोकरदारच्या बाबतीमध्ये त्याला काय खूप इतर खर्च नसतात. एकदा घर, गाडी झाल्यानंतर काय असा खूप मोठा चंक नसतो. पण उद्योजकाच्या बाबतीमध्ये काय असतं, त्याला एक नवीन फॅक्टरी घ्यायची असते.
किंवा तो त्याच्या फॅक्टरीमध्ये असतो, आता ती त्याला स्वतःची करायची असते. बऱ्याचदा मशिनरीच्या बाबतीत, आता समजा प्रिंटिंगचा व्यवसाय असेल तर मशिनरीच्या बाबतीमध्ये अपग्रेडेशन असतात. हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये सुद्धा मशिनरीच्या बाबतीमध्ये अपग्रेडेशन असतात. किंवा त्याला त्या प्रॉडक्ट रिलेटेड अजून काहीतरी सुरू करायचं असतं. म्हणजे उद्योजकाच्या बाबतीमध्ये दरवर्षी काहीतरी एक त्याला व्यवसाय वाढवण्यासाठी इन्व्हेस्ट करणं आलंच. इन्व्हेस्ट करणं आलं. अनेकदा मी काय ऑब्झर्व्ह करतो, की तो त्या ट्रॅपमध्ये इतका अडकतो, की तो सरप्लसच बाजूला राहत नाही. तो कारण कंटिन्यू काहीतरी मशीन घे, काहीतरी हे घे, काहीतरी फर्निचर कर ऍड ऑन करणंच. ॲड ऑन करत त्याच्यामध्ये चालत जातं. म्हणजे आणि हे लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही, की ठरवलेलंच नाही. म्हणजे बिझनेस वाढवायचा आहे तर रिस्क घ्यायची. रिस्क घ्यायचीच आहे. हो, पण ती रिस्क आता म्हणजे हा एक वेगळा प्रश्न आहे, हां, तुम्ही हां. सांगताय तो. हो. पण त्याला धरूनच विचारतो, की म्हणजे हो. रिस्क घ्यायची आहे. हो. अनेकदा लोक म्हणतात रिस्क म्हणजे धंदा करायचा मग रिस्क घ्यावीच लागते. धंदा वाढवायचा रिस्क घ्यावी लागते. हे बोलणं फार असं आपण इझी, मी आता फार इझी म्हणालो आहे. पण जो व्यवसाय करतो ना त्याला कळतं रिस्क म्हणजे काय असते. बरं, हे सगळं करून सुद्धा ती रिस्क पुन्हा फलदायी होईल ह्याची काही शाश्वती नाही. म्हणजे रतन टाटांचं फार फेमस वाक्य आहे, की निर्णय तुम्ही घ्यायचा असतो आणि तो बरोबर ठरवायचा असतो. म्हणजे चूक का बरोबर जे आपण म्हणतो, तर चूक का बरोबर तुम्हाला शून्य जे ठिकाण आहे तिथं नाही होणार आहे ना, तुम्हाला चालावंच लागेल. मग चालूनच कळेल प्रवास करून की ते बरोबर आहे का चूक आहे. पण जे कॅल्क्युलेशन म्हणतो आपण, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, कसं म्हणजे काय त्याला ठोकताळे असतात, म्हणजे तुमच्या एक उद्योजक या परिभाषेमध्ये जर हे समजून घ्यायचं असेल तर कसं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क कशी घ्यायची? उद्योग करणं मुळामध्ये मी नेहमी म्हणतो, की हा काटेरी मुकुट आहे. म्हणजे तो दिसतो खूप सोनेरी दिसतो. उद्योजकाचं तुम्हाला आउटर लाईफ खूप ग्लॅमरस असू शकते. त्याची गाडी, घर, अमुक हे त्या सगळ्या गोष्टी. पण ते तेवढं जसं तुम्ही म्हणालात, की तेवढं नसतं ग्लॅमरस. म्हणजे त्याला तो कंटिन्यू तो रिस्कच्या झोनमध्ये तो कायम आणि त्या रिस्कचेच त्याला कदाचित रिटर्न मिळत असतात. तुम्ही व्हायोलिन जे वाजवतात ती टीम असते बघा. तो 20-25 जण ते व्हायोलिन वाजवत असतात आणि पुढे तो त्यांचा मास्टर असतो. तो असं करत असतो. इन्स्ट्रक्शन देत असतो. इन्स्ट्रक्शन देत असतो. तर ते एका मुलाला विचारलं, की नवीन तो शिकायला आला होता, की "काय तुला व्हायला आवडेल? म्हणजे काय सोपं आहे याच्यामध्ये?" तर म्हटलं, "हा समोरचा माणूस आहे ना, सोपा आहे की." तर लोकांना तो उद्योजक तसा वाटतो. बरोबर. पण ती काही जादूची कांडी नाहीये. तो सोनेरी तो मुकुट किंवा काटेरी मुकुट आहे असं आपण त्याला म्हणू. मग अनेकदा आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. असे अनेकदा बोलून जातं तुम्ही म्हटल्याप्रमाणे. माहीत नाही काय आहे. तर त्याला एक मराठीत आपण म्हटलं, की कळशीभर पाणी आहे आणि बादलीभर रिस्क घ्यायची. असं नाही केलं पाहिजे. म्हणजे काय त्याचं आपण जर एक नॅरेटिव्ह पाहिलं, की आपण आपलं आत्ताचं उत्पन्न, आपल्या आत्ताची असलेली मालमत्ता याचा ताळमेळ घालून ती रिस्क घेतली पाहिजे. म्हणजे अनेकदा मी बघतो, की उद्योजकाचं वार्षिक उत्पन्न 1 कोटी असतं. आणि वर्षभराला तो तेवढे कमवतो. मग पण त्याने रिस्क नवीन बिझनेस त्याला एवढा कॉन्फिडन्स आलेला असतो, की तो रिस्क अशी घेतो, की त्याला महिन्याला म्हणजे वर्षाला कदाचित ₹5,00,00,000 जर काही बिझनेस नाही झाला तरी खर्च करावे लागणार आहेत. मग तो आहे तो उद्योग पण आजारी पडतो. हम्म. याच्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आपण बघतोय, की माझं म्हणणं नाही, की तुम्ही हे जास्त रिस्क घ्या. पण ती 2 ते 3% लोकं अशी आहेत, की जी घेऊ शकतात. म्हणजे 1,00,00,000चं उत्पन्न असताना 100,00,00,000ची पण ते रिस्क घेऊ शकतात. पण ती किती आहे संख्या? 2 ते 3%. मग आपण त्यात आहोत का? अनेकदा काय होतंय, की मी जे ऑब्झर्व्ह करतोय ना, कुठेतरी एखादं मोटिव्हेशनल सेमिनार ऐकलं किंवा काहीतरी एखादं मोटिव्हेशनल पुस्तक वाचलं वगैरे आणि मग ते त्या बेसिसवरती बघतो, की अरे मग आपण असं करू, तसं करू, हे करू टाकतो उडी. आणि देतो, टाकतो उडी. अरे पण कुठेतरी पेसिमिस्ट आपण असलं पाहिजे ना. ती ओव्हर ऑप्टिमिझम जे आहे ना, ते उद्योजकाला मारते ॲक्चुअली. बरोबर. की आपल्याकडे आहेत ना, आता समजा एखादा 30 वर्षाचा उद्योजक असेल, 35 वर्ष असतील, तर त्याला काय 20-25 वर्ष आहेत ना. सो ते खूप जास्त त्याला आपण ज्याला म्हणतो, की मग मग आता लक्षात घ्या कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय? एक तुमच्या परिघाच्या आसपास एक सगळ्या गोष्टीचा ताळमेळ करून, की उद्या ती निर्णय जो आहे, तो चुकीचा जरी झाला, तरी मला माझं घर जे आहे बेसिक तुमचं माझं सिक्युअर राहील, मी सर्व्हाइव्ह आहे. माझ्याकडे तसा एक रिझर्व्ह फंड आहे, की बाबा मी त्याच्यातनं गोष्टी करू शकतो. पण रिस्क मग जी कॅल्क्युलेटेड नाही म्हणजे काय ही, की आपल्या परिघाबाहेर काहीतरी
जाऊन करायचं. कारण ट्रेंड असा येतो की अति अति महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा नडते. कालच्या एका बँकेच्या आम्ही म्हणजे मीटिंगमध्ये महत्वाकांक्षा होतो. असली पाहिजे. असली पाहिजे. तिथं पण आम्ही एकाने हाच मुद्दा मांडला की त्या अति महत्वाकांक्षेमुळे एक काय जे काय असेल त्याचं असं झालं. पण मग ते जीएम साहेब म्हणले की माणसाला एका लेव्हलला ती अति महत्वाकांक्षा येतेच. मग हीच तर फेज आहे की तुम्हाला तिथं मग कॅल्क्युलेटेड आणि अनकॅल्क्युलेटेड रिस्क लक्षात घ्यायला पाहिजे. मग माणूस मग माझं जसं टाटांचं ह्याच्यात आहे, मिठापासून ते सॉफ्टवेअर पर्यंत आहे. आणि त्याची लेगॅसी किती आहे? किती वर्षाचा तो सगळा प्रवास आहे? आपण म्हणजे आता काही उद्योजक आपण असं हां, बघतोय, की एकाच जनरेशनमध्ये हां. 10-20 उद्योग करायला तयार आहेत. करेक्ट. म्हणजे कदाचित एखादा नाही, सक्सेसही असू आहेत ना. शकेल, येस. म्हणजे त्याला अपवाद हो, हो. निश्चित आहेत. पण हे सरसकट म्हणजे शेवटी पुन्हा एकदा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. कॅल्क्युलेटिव्हचा विषय येतो. म्हणजे तुमच्याकडे किती भाग भांडवल आहे? करेक्ट, तुम्ही मार्केटमधून किती गुंतवणूक उचलताय? करेक्ट. त्याच्यावरती कॅल्क्युलेटिव्ह सगळं झालं सर. फक्त पैसा हा विषय नाही येते. ज्यावेळेस तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करायचा किंवा नवीन 4 व्यवसाय, मनुष्यबळ आलं आणि तुमचा वेळ नाही आला का? हो. मी अनेकदा गोष्टी अनेक उद्योजक म्हणजे आपले हजारो उद्योजक आजपासूनपर्यंत मी बघितलेत. मी त्यांची बिझनेस सायकल बघितली आहे. म्हणजे चांगलं चाललं होतं. आता झोपायला वेळ नाही. सो मग आपण करतोय कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी? तर कुठेतरी पीस आणि सॅटिस्फॅक्शन लेव्हलला पण आपण गेलं पाहिजे ना. आणि आत्ताचा म्हणजे मी नेहमी म्हणतो, की सगळं होऊन करून गेलेत लोकं. हं, हं. खूप मोठा व्यवसाय करून गेले. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहेत ना, त्याच्या कितीतरी लाखो पट व्यवसाय करून झालेले आहेत लोकांचे. मग आपण जे आहे, की मग इथं कॅल्क्युलेशन आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण रिस्क घेताना पुढे गेलं पाहिजे. बरोबर. मग आता हे प्रॉफिटचा एक विषय मगाशी तुम्ही बोलले. हे ताळेबंद करतो आपण, रिव्ह्यू करतोय. सगळं ते करत असताना म्हणजे हे मी खास करून जे बोलतोय, हे जे छोटे मध्यम व्यावसायिक आहे ना, त्याची दुखणी मी तुम्हाला सांगतोय. तो ताळेबंद करत नाही असं नाही. तोही ज्यावेळेस बँकेचे सगळे डिटेल्स त्याच्यासमोर असतात स्टेटमेंट. तो म्हणतो आले एवढे, मग गेले एवढे, काय आणि मग शिल्लक राहिले एवढे. तर शिल्लक फार कमी असते हो. म्हणजे पैसे आलेले पण असतात आणि ते गेलेले डायरेक्ट त्याच वेळी कळतं. मग हा प्रॉफिट जातो कुठं? त्यासाठीचा फार मोठा प्रश्न आहे. त्याला पैसे येत असताना असं वाटणार आपल्याकडे खूप पैसे आलेत बरं का आता या वर्षभरात. ही काम झालं, ते काम झालं, त्याच्यातून हे एवढे लाख आले, इथून एवढे हजार आले आणि मग आपण कोट्यवधी रुपयांचं काहीतरी ताळेबंद झालेलं आहे. पण हे कॅल्क्युलेशन ज्यावेळेस इयर एंडिंगला होतं, त्याकडे प्रॉफिटच नसतं. मग हा प्रॉफिट गेला कुठं? पैशाचं एक सायकॉलॉजी आहे. म्हणजे सायकॉलॉजी अशी असते, की जर तुमच्याकडे तुमचं बजेट नसेल आणि तुम्हाला पैसे किती राहणार आहेत हे माहिती नसेल, तर पैशाची एक पॉवर आहे. तो आला की तो जातो सुद्धा. अनेकदा तुम्ही जो म्हटला, की अनेक म्हणजे मला तर अल्मोस्ट सगळेजण म्हणतात, की "अरे पैसा तर दिसत नाही." पैसा जातो कुठे? पैसा हा जातो सगळ्यात जास्त पैसा जातो तुमच्या येणेदारांकडे. डेटर्स आपण ज्याला म्हणतो. म्हणजे आपण ज्याला माल विकतो आणि मग त्याचे ते प्रॉलॉन्स पेमेंट्स होतात. तर त्याला आपण त्यांच्या खिशामध्ये आपला प्रॉफिट असतो एक. दुसरा विषय असा असतो, की आपल्याकडे पैसे आले, की अनेकांना सवय असते, की कोणी मागितले की दिले. कोणी 5,00,000 मागितले, "हां, दिले. देतो तुला मी आठवड्याभराने देतो." किंवा एखाद्याची काहीतरी अडचण आली ₹20,00,000 देऊन टाकले. कारण त्याला हे मात्र त्यावेळेस खरं आहे, हां, की देतो तुला एक 4 हां, दिवसांनी, हां, एवढे-एवढे दे असं अनेक लोकं हां, हां, बोलतात आणि आपणही थोडंसं भावनिक हां, होऊन देत असतो आणि मग तिथं अडकतो. हां. आपण पैसे देऊनही परत आपण हं. त्याला आपण सारखे वर्षभर पैसे मागत असतो. अशी खूप उदाहरणं आहेत. मग म्हणजे काय होतं, की समजा तुमचं जे मी तुम्हाला म्हटलं, की आपण एक बजेट केलं आणि त्यात असं दिसतंय, की तुमचा ₹25,00,000 तुम्हाला नफा होणार आहे वर्षभरामध्ये. टर्नओव्हर तुमचा 5,00,00,000 होणार आहे हां, लक्षात घ्या. 5,00,00,000चा सेल होणार आहे तुमचा. पण नफा तुमचा 25,00,000च होणार आहे. पण 5,00,00,000 अकाउंटला येणार आहेत. म्हणजे कधी एका महिन्यात 20 येतील, 50 येतील, 80 येतील वगैरे, वगैरे, वगैरे. पण तुम्हाला ती एक नशा येते ना, ती पैसे हे करायची. मग काहीतरी याला दे किंवा मग अजून काहीतरी गरज नसण्याचं खरेदी कर. पण त्याला हे लक्षात ठेवायचं की आता तुला वर्षामध्ये एवढेच मिळणार आहेत हां. हं. हे 5,00,00,000 हे तुझे नाही बरोबर. आहेत. त्यातले 25,00,000च तुला आहेत. 25,00,000च तुझे आहेत ना. कधी-कधी एखादी पार्टी काय करते, एक मोबिलायझेशन ॲडव्हान्स देते तुम्हाला. एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल, की बाबा तुझा जो काही खर्च करायचा आहे साईट चालू, तुला तेवढे पैसे आम्ही देतो.
पण त्या लोकांना असं वाटतं की ते आपलेच पैसे आहेत आणि मग तो पैसा दुसरीकडेच वापरला जातो. त्याच्यामुळे पैसा कुठे जातो तर ह्या ठिकाणी जातो. मग कधी-कधी नोकरदार चांगलं आयुष्य जगताना कधी-कधी जाणवतो. त्याचं कारण असं आहे की त्याला तेवढेच पैसे येणार आहेत. त्याला सुद्धा तुम्ही वर्षाचा पगार दिला ना एका महिन्यामध्ये तो त्याची पण उडून बसेल. त्याची पण येसावर्ता होईल. सो उद्योजकाची सुद्धा मग काही अडचणी निर्माण व्हायची कारण आहे. मग पैसा कुठं जातो तर येणेदार ज्याच्याकडनं पैसे येणे त्याच्या खिशात जातो. दुसरा जातो तुमच्या स्टॉकमध्ये जातो. अनेकदा माणूस चांगला माल जातोय म्हणून घेत असतो, विकत असतो. पण तो त्याच्या डेड स्टॉककडे बघत नाही. त्याला सायकॉलॉजिकली वाटत असतं, की हां, माझ्याकडे 1-1.5 कोटीचा दुकानात स्टॉक आहे बरं का. अरे पण तो 1-1.5 कोटीचा स्टॉक जो आहे त्याचं कधी बघितलंयस का? रिव्ह्यू घेतलाय का? अनेकदा तो त्यातला 5-25 लाखाचा खराब झालेला असतो. वॉरंटी संपलेली असते. बरोबर? म्हणजे हा दिसतोय लॉस आहे. प्रॉफिट, लॉस आहे आणि तुम्हाला वाटतोय प्रॉफिट आहे. आता प्रॉफिट कुठे आहे? स्टॉकमध्ये गेलाय. दुसरा प्रॉफिट कशामध्ये जातो तुमचा? की जी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, म्हणजे तुम्हाला जी व्यावसायिक गुंतवणूक करायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही सेव्हिंग केलं पाहिजे किंवा कधी-कधी पुढच्या वर्षी करू शकता तुम्ही. ह्या मल्टिपल ठिकाणी प्रॉफिट दिसतो. मग तो प्रॉफिट आपण म्हणतो, की जरी माझा टर्नओव्हर झालाय, पण बँकेत दिसत नाही. मग त्याला काय केलं पाहिजे त्यांनी? मग एक उद्योजक, अनेक म्हणजे सर्रास उद्योजक पगार घेत नाहीत. माझं नेहमी म्हणणं आहे, की तुमच्या व्यवसायामधनं काय असेल 1,00,000 असेल, 50,000 असेल, 2,00,000 असेल, तुमच्या ह्याच्यानुसार 5,00,000 असेल, असं तुम्ही महिन्याला तुमच्या सेव्हिंग अकाउंटला पैसे व्यवसायाच्या करंट अकाउंटमधनं किंवा सीसीमधनं बाजूला घ्यायची सवय लावा. बरोबर. म्हणजे हे जे चुका ज्या होत आहेत, हां. तुम्ही आता अनेक गोष्टी सांगितल्या, काहीतरी बरंच चुकताय. पण ह्या चुका टाळण्याचं काय केलं पाहिजे? काय उपाय असले? टाळणं म्हणजे चुका ज्या मी तुम्हाला म्हटलं, की अनेकदा दुसऱ्या काही चुका होतात उद्योजकाकडनं, की सीसी आपण वापरतो कॅश क्रेडिट लिमिट. कॅश क्रेडिट लिमिट दिलंय कशासाठी बँकेने, की तुमचे जे काही रुटीन खर्च असेल, देणं-येणं, लाईट बिल असेल, अमुक-तमुक ह्या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी ते खेळतं भांडवल दिलंय. लोकं काय करतात, बहाद्दर, त्याच्यातूनच बांधकाम करून टाकतात फॅक्टरीचं. फॅक्टरीसाठी वेगळं कर्ज घ्या ना आणि ते जे काही 10 वर्ष असेल, 15 वर्ष किंवा असेल ते फर्निचर करतील त्याच्यात. फर्निचर करून टाकतील. घरातलं काहीतरी करून टाकतील. काय-काय गाड्या घेऊन टाकतात, विशेष म्हणजे. मग याच्याने काय होतं, की तुमच्या मग वर्किंग कॅपिटलवर ताण येतो. ताण आल्यानंतर काय होतं, मग तुमचं सेल कमी होतं, मग प्रॉफिट कमी होतो. ही अशी ती एक विशेष सायकल आहे. सगळ्यात मोठी चूक जी आहे, की पैसे हाताळणं ज्याला म्हणतो आपण. ही पैसे हाताळताना मी जे बघतो, की ह्या चुका फायनान्शियल त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ही फायनान्शियल मॅनेजमेंट जी आहे, मग तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी याच्यावर चर्चा केली पाहिजे. बरोबर. म्हणजे की काय आहे? मी काय केलं पाहिजे? मी काय नाही, एक वर्षभरामध्ये ओव्हरव्ह्यू घेतला पाहिजे. म्हणजे जे कळतच नाही ते समजून घेतलं. समजून घेतलं पाहिजे. कारण बरं नाही घेतलं तर मग तुम्ही एकतर तिथेच राहाल किंवा कदाचित अजून कुठेतरी खाली जाल. बरोबर. त्या विषयावर एकतर आपलं वाचन नाही. मी नेहमी म्हणतो, की उद्योजक हा शेवटच्या बाकावर असतो तो उद्योजक होतो. पहिल्या बाकावरचा नोकरदार होतो. पण उद्योजकाला मग कुठेतरी लर्न म्हणजे आपण हे जे काही इनिशिएटिव्ह घेतो, की ते कुठेतरी त्याला ते गोष्टी कानावर तरी पडाव्यात, त्याला त्यात कळाव्यात तरी, की बाबा हां, हे अशा पद्धतीने करायला पाहिजे बरं का. म्हणजे सो त्याचं रिझन हे आहे, की अ, त्याचा साउंडनेस वाढला पाहिजे उद्योजकाचा. आता एक उद्योजकांमध्ये हे छोटे व्यावसायिक उद्योजक जे आहेत, यांच्याकडे एक आपण म्हणजे का या मागच्या एक 10 एक वर्षातलाच विषय. पूर्वी तर काही टॅक्सेशन नावाची गोष्ट फारच कमी लोकांना माहीत होती. काय बजेट आलं तरी बजेट कळायचं नाही अशी परिस्थिती. आता आजकाल लोकांना बजेट कळतंय. टॅक्स म्हटलं की हो, सहज बघा तुम्ही आता कुठलं काय झालं की आम्ही एवढा टॅक्स भरतोय आणि आम्हाला सहज माणूस बोलतो. आणि त्यासाठी अगदी तुम्ही उच्च शिक्षित लोकांमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. सर्वसामान्य माणूस टॅक्सेशनच्या गोष्टी बोलतो. पण उद्योजक व्यावसायिक आहे, त्याच्याकडे अजूनही थोडंसं म्हणजे तो या शासनमध्ये आहे, की किती भरायचा? मग एवढा राहू देच, तेवढा नकोच. मग आपण कोणीतरी त्याला सल्ला देणारा असतो. "अरे भरू नको ना एवढं, त्याला काय होतंय? दुसरा मार्ग काहीतरी काढ." पण हे कुठेतरी म्हणजे हे त्याला समजायला हवं, की दिवसेंदिवस टॅक्सेशन अधिक पारदर्शक होत आहे. आता पूर्णपणे झालंय असं मी म्हणणार नाही. हं. परंतु ते होतंय का? निश्चितपणे होतंय. सरकार देखील त्याच्या संदर्भामध्ये सकारात्मक आहे.
थोडं रिजिड आहे अजून. अधिक ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे खरं तर. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणूयात. पण या टॅक्सेशन बाबत व्यावसायिकांनी आणि उद्योजकांनी काय काळजी घेतली पाहिजे? महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत? त्या तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे, की जसं तुम्ही म्हणालात, की गेली 10 वर्षामध्ये अवेअरनेस ह्या सगळ्या गोष्टीचा खूप वाढला आहे. इकॉनॉमी ग्रो होतीये, व्यवसाय वाढत आहेत. मग व्यवसाय वाढले, की मग परत तो प्रॉफिट आला, मग गव्हर्नमेंटला टॅक्स आला. कारण सरकार जे चालतं किंवा देश जो चालतो, हा उद्योजकांच्या आणि याच्या सगळ्या टॅक्सेशनमधनं आणि जी कन्झम्पशन इकॉनॉमी जी आहे, त्यांच्यातनं तो चाललेला असतो. याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, की तुमचा चार्टर्ड अकाउंटंट तेवढं केपेबल पाहिजे. तुमचं त्याच्याबरोबर याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे हा विषय तितका कॅज्युअल नाहीये, की अकाउंटंटनी सांगितलं असं आहे. मग कुणीतरी तुम्ही जसं म्हटला, की ते मित्रांनी सांगितलं, की "अरे, हे असं काय एवढं काय गरज आहे?" वगैरे, वगैरे. पण त्याची काय अवस्था आहे ती आपण बघायला पाहिजे. आपण सल्ला कुणाचा घेतो ना, ते खूप महत्त्वाचं आहे. तो सल्ला कुणाचा घेतला पाहिजे, जो एस्टॅब्लिश्ड व्यावसायिक आहे. त्याला सल्ला घेतला तर तो तुम्हाला योग्य सल्ला देईल. जो तुम्हाला काहीतरी त्याचा छोटासा किराणाचा कुठलातरी व्यवसाय आहे आणि अशा व्यक्ती तुम्हाला म्हणतोय, की "अरे काय होतं रे, मी कुठं काय भरतो?" वगैरे. तर त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, कुठल्या क्लासबरोबर तुम्ही काम करताय. लक्षात आलं. म्हणजे अ, कुठलाही सल्ला घेत असताना तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटकडे गेलं पाहिजे ना. बऱ्याचदा असं बेस्ट होतं सोर्स जो आहे. म्हणजे बऱ्याचदा एक उपप्रश्न आहे, की बऱ्याचदा असं होतं, की "अरे, प्रॉफिट फार जास्त दाखवू नको बरं का." "कशाला दाखवतो? टॅक्स वाढेल तुम्हाला." किंवा याच्या उलट असतं, प्रॉफिटच नाहीये तरी प्रॉफिट दाखव म्हणतो. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होतात. हा एक म्हणजे ते एक हं. तुमच्या ह्याच्यामध्ये अ, समजून त्याच्यामध्ये जर पाहिलं ना सर, मी एक वेगळा अँगल आहे, की तुम्हाला शॉर्ट टर्मसाठी व्यवसाय करायचा आहे, की तुम्हाला शेवटपर्यंत व्यवसाय करायचा आहे. लिगसी क्रिएट करायची किंवा इव्हन तुम्हाला सुद्धा एक शेवटपर्यंत व्यवसाय करायचा आहे. तुम्हाला असाच व्यवसाय करायचा आहे, की तुम्हाला एक सोसायटीमध्ये एक वेल कल्चर्ड व्यक्ती म्हणून जगायचं आहे. याचं रिझन काय सांगतो तुम्हाला, तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जर अडकला, की किती ॲक्चुअल जेवढा आहे त्याच्यात काही टॅक्स प्लॅनिंग आहेत, काही गोष्टी आहेत. चार्टर्ड अकाउंटंट बरोबर चर्चा करून त्याच्यावरती योग्य मार्ग निघू शकतो. परंतु याच्यामध्ये खूप जर तुम्ही अडकला आणि तुमचा फोकस त्याच्यावर असला, तर एक तर तुमचा व्यवसाय वाढणार नाही. नंबर 1. नंबर 2, आता जसं तुम्ही म्हणालात, की इतकं डिपार्टमेंटकडे आपल्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे. आधार, पॅन लिंक आहे. बँक अकाउंट्स लिंक आहेत. प्रॉपर्टीज लिंक आहेत. सगळे व्यवहार त्यांच्याकडे आहेत. दरवर्षी किती प्रॉफिट होतं आणि आपल्याकडे प्रॉपर्टी किती होती हे त्यांना माहिती आहे. मग कुठेतरी 5 वर्षांनी वगैरे किंवा काहीतरी रेट झाली टॅक्सची किंवा काहीतरी गोष्ट घडली. मग काहीतरी ॲक्शन अमुक-तमुक. मग तुमचं नाव खराब होणं तुम्हाला आवडेल, हं. की आपण एक स्ट्रक्चर्ड वेने, एक गाईडन्सने ज्या काही गोष्टी शक्य आहेत, त्या शक्यताशी चर्चा करून वगैरे करून आपल्याला पुढे जायचंय. कारण तुम्ही जर पाहिलं, की जर या टाटा असतील, आपण खूप मोठंच उदाहरण घेतो, पण तरी ह्या लेव्हलला का घ्यायला पाहिजे, की ते लँड ऑफ लॉज ज्याला म्हणतो, की जे जमिनीचे आपल्या याच्यातले जे कायदे आहेत देशातले, ते आपण पाळले पाहिजेत. मग ते का एवढं वगैरे, वगैरे हा काय आपला पार्ट असू शकत नाही. सो आपल्याला काय लेव्हलनी पुढे जायचंय, आपल्याला ऑर्गनायझेशन काय लेव्हलनी पुढे घेऊन जायची तर त्या दृष्टीने त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. कारण ही चर्चा करणं ठीक आहे. तुमचे पहिली 2-4 वर्ष असतील, तुम्हाला कॅश फ्लोचा अडचण असेल, तर आपण एक समजू शकतो. पण एका लेव्हलला गेल्यानंतर ते राहत नाही आणि मला आता मी रोज आमचं डिपार्टमेंट, कमिशनर ह्या सगळ्यांची चर्चा होत असते आणि मग त्यांच्याकडे सगळे स्क्रू हे आहेत, की कसं गळाला लावायचं. बरोबर. त्यापेक्षा आपण गळाला न लागलेलं बरं ना, काळजी घेतलेली बरी. कधी ना कधी गळायला लागणारच आहोत, पण काळजी घेतलेली बरी. आणि दुसरा जो सेगमेंट तुम्ही म्हटलात, की माझं उत्पन्नच नाही आणि मग एवढं दाखव. म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते आता होणार आहे. म्हणजे आता बजेटचा तुम्ही विषय काढला म्हणून त्याच्यावर सांगतो, की आता 12 लाखापर्यंत टॅक्स नसणार आहे. म्हणजे काल आम्ही चर्चा करत असताना हाच मुद्दा आला, की आता ज्याचं उत्पन्न 5 लाखाचं आहे ॲक्चुअल मधले 5-6 लाख रुपये व्यावसायिकच आहे. पण आता मिळतंय ना, तर मग साहेब दाखवा 11 लाख रुपये. दाखवा 12 लाख रुपये. बरं त्याचा दुसरा काही म्हणजे आपल्याकडं गव्हर्नमेंटपेक्षा देशातले नागरिक हुशार आहेत. ते काय मग कशासाठी घ्या, मग आता मी फ्लॅट घेतो की. मला लोन मिळेल की. मी गाडी घेतो की. असं होणार आहे की इन्कम असणारे 6 लाख त्याच्यामुळे त्याचे हप्ते होणार आहेत 9 लाखाचे
3 लाख मग याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे आणि ते सगळं डिस्टर्ब व्हायचे पण चान्सेस ते मी कोलॅप्स होणार. कोलॅप्स होण्याचे चान्सेस आहेत. असं एक मी त्याच्यामध्ये बघितलं. म्हणजे कधी-कधी गव्हर्नमेंट चांगलं करायला जातं. पण आता याच्यातला फटका बसायचे चान्सेस बँकिंग क्षेत्राला जास्त मला जाणवतात. कारण ते सुद्धा काय करू शकत नाही ना. ज्यावेळेस इन्कम दिसतंय तर त्यांना कर्ज दिलंच पाहिजे. सो आत्ता उद्योजकांना मी जे काही फेज आहे एम-एस-एमईच्या बाबतीत, त्यांना माझं म्हणणं आहे, की तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही स्वतःचं असेसमेंट करून त्या पद्धतीनेच पुढे जा. इन्कम दाखवणं हा पार्ट वेगळा आहे आणि ॲक्चुअल उत्पन्न असणं हा पार्ट त्या ठिकाणी वेगळा आहे. हां, सो ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये. ती काळजी घेतली पाहिजे. मला दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर यायचं आहे, की आता हे आपण उत्पन्न झालं, प्रॉफिट झाला. आता वेळ येते गुंतवणुकीची. प्रलोभनं इतकी आहेत मार्केटमध्ये, की त्या व्यावसायिकाला किंवा कुणालाही रोज 2-3 फोन येत असतात. ह्या इन्शुरन्समध्ये हे करा, त्याची एस-आय-पी करा किंवा हे इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. शेअर मार्केटचे हे शेअर्स घ्या. अशा अनेक गोष्टी आहेत. काय एफ-डीच्या संदर्भातल्या अनेक आहेत किंवा आमच्या इथं गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला 5 वर्षात दुप्पट करून देतो आणि फॉरेनमध्ये जाणार आहे, रोख्यामध्ये जाणार आहे. अशा अनेक आहेत, असंख्य त्याच्यामधली प्रलोभनं. नेमकी काळजी काय घेतली पाहिजे? म्हणजे आता उद्योजक म्हणून समजा मी 4 पैसे कमवलेत बाबा, पण हे 4 पैसे माझे सुरक्षित राहणार आहेत का? का हे कुठेतरी अडकून परत मी कपल्लक होणार आहे? अशी अशी वेळ त्या व्यावसायिक किंवा उद्योजकावर येऊ नये म्हणून त्याने इन्शुरन्स असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यामधली जी इन्व्हेस्टमेंट आहे, ह्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कसं हे केलं पाहिजे? एकदम चांगला आपण ज्याला म्हणू, की गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मी जे बघितलंय, की उद्योजक तितकासा फॉर नसतो. म्हणजे त्याच्याकडे त्याला असं वाटतं, की सारखं तेच पैसे बिझनेसमध्ये आले पाहिजेत आणि मग मी बिझनेस वाढवेल. ह्याच याच्यामध्ये तो त्या फेजमध्ये राहतो आणि कदाचित काहीतरी इमर्जन्सी येते आणि मग बिझनेसमधनंही पैसा मिळत नाही आणि ना कुठेतरी सेफ साईड. गुंतवणूक कशासाठी असते? किंवा एक रिटायरमेंट नंतर रिटायरमेंट प्लॅनिंग त्याला म्हणूयात आपण किंवा एक सेफ फंड ज्याला म्हणतो आपण किंवा काही उद्योगात काय झालं, तर मला याच्यातनं काहीतरी लिक्विडिटी असायला पाहिजे. आज तुम्ही बघितलं की खूप जसं तुम्ही म्हणालात, काय अशी आज परिस्थिती आहे की खूप प्रॉपर्टी आहे की आपण आज ₹50,000 खर्च करायचा म्हटला, तर नसतात. म्हणजे आपण गुंतवणुकीच्याकडे बघितलेलंच नाही त्या प्रमाणामध्ये. हो, म्हणजे आणि यासोबत पुन्हा मुलांचे शिक्षण आहे, तो सगळा आरोग्याचा विषय आहे, सगळा आहेच आहे. विषय आहेच. हां, म्हणजे काही निघेल जसं कोव्हिड आला, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स हेल्थ आलाच. इन्शुरन्स आला. तर सुरुवात आपण जे म्हटलं पाहिजे, की आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला सेफगार्ड करायला आपण एकतर इन्शुरन्स केला पाहिजे पहिला. मग कुठला केला पाहिजे? तर फक्त टर्म इन्शुरन्स करावा. कमी प्रीमियम असतो. पैसे नाही मिळाले तरी चालतील. म्हणजे रिटर्न काय मिळत नाही त्याच्यातनं. पण आपल्याला काय झालं तर ॲटलीस्ट 1-1.5 कोटी रुपये जे काय आहेत, ते कुटुंबाला मिळतील. म्हणजे 20,000-25,000 जाऊ द्यात. पण तुम्ही पहिले तुमचा गड शाबूत ठेवा. गड शाबूत ठेवला तर पुढे काहीतरी होईल. त्याच्यामुळे पहिलं इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये टर्म इन्शुरन्स एक 1.5 कोटी, 50,00,000 जे काही तुमचे रिस्क ॲपेटाईट आहे 5 कोटी त्या पद्धतीत करून ठेवायला पाहिजे. दुसरा जो आहे तुम्ही म्हणालात जसं की हेल्थ इन्शुरन्स एक असायला पाहिजे 5,00,000, 10,00,000, 20,00,000 वगैरे. एक तुम्हाला ज्या पद्धतीची ट्रीटमेंट पाहिजे तुमच्या लाईफस्टाईलला तशी मिळायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तो कव्हर त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मग गुंतवणूक बाबा सरप्लस आहे आता मला गुंतवून ज्यातनं मला रिटर्न मिळतील अशा काय गोष्टी आहेत बाबा? आता जर तुम्ही सगळीकडे चर्चा बघितली तर एक म्युच्युअल फंड एक आहे. पहिलं तर आहे की डायरेक्ट शेअर्सच्या बाबतीमध्ये आहे. जर तुमचा अभ्यास असेल, मी सांगतोय तर घ्या. तर कोणतरी सांगतोय काहीतरी टिप येतीये, मग पेनी स्टॉक, अमुक-तमुक असंख्य म्हणजे हजारो, लाखो, कोटी रुपये लोकांनी त्यात घालवले. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही शेअर्समध्ये घ्या. म्युच्युअल फंडमध्ये चांगले फंड्स सिलेक्ट करा. म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी करा. जसं मी म्हटलं, की उद्योजकांनी एक पगार घेणं सुरू करावं. आणि त्यातनं ह्या गोष्टी कराव्यात. त्याला अजून सेफ पाहिजे असेल तर एखादी आर-डी करावी. रिकरिंग डिपॉझिट त्याला आपण म्हणतो. एक सेफ फंड म्हणून एफ-डीमध्ये काही पैसे ठेवावेत. मग त्याला टॅक्स लागतो वगैरे, वगैरे सगळं ठीक आहे, पण असावेत म्हणजे. तुमच्या परत मला मी सांगतो, की तुमचे रिस्क ॲपेटाईट काय आहे? किंवा कधी तुम्हाला काय सेफ वाटतंय? प्रत्येकाचं सेफ असणं हा कॉन्सेप्ट वेगळा आहे. कुणाला एफ-डीमध्ये सेफ वाटू शकतं, कुणाला म्युच्युअल फंडमध्ये सेफ वाटू शकतं. तर त्या झोनमध्ये तुम्ही त्या पद्धतीने जसं वॉरन बफेट म्हणतात, की एकाच बास्केटमध्ये सगळे अंडे ठेवू नका.
आता फुटून जातील एक फुटलं तर. बरोबर आहे. म्हणून मग ही तुमची बास्केट वेगवेगळी पाहिजे. मग सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक थोडी-थोडी केली पाहिजे. गोल्ड बॉन्ड आर-बी-आयचे आहेत, त्याच्यामध्ये थोडी गुंतवणूक पाहिजे. पी-पी-एफमध्ये आपण थोडी गुंतवणूक करू शकतो. सो त्याला एक डायव्हर्सिफिकेशन ज्याला म्हणू आपण, की कुठे जरी काय झालं कधी, तर सगळीकडे अडचण येणार नाही. आणि जिथे अडचण आहे तिथे पैसे तुम्ही पहिले युटिलाइज करू शकता. त्याच्यामुळे उद्योजकांना गुंतवणुकीकडे जायचं असेल तर हे सगळं समजून मग त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रॉपर याचं प्लॅनिंग करणं, येस. मार्गदर्शन घेणं आणि मग त्याचं नियोजन करून आपली पैशाची गुंतवणूक करणं हा एक तुमचा मूलमंत्र तुम्ही दिलाय. म्हणजे तुम्ही उद्योजकाचं अर्थकारण सांगत असताना जसं नोकरदाराला फिक्स सॅलरी आहे, तसं यालाही फिक्स सॅलरी मिळू शकते किंवा यांनी कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याचा ताळेबंद कसा असला पाहिजे, रिव्ह्यू कसा असला पाहिजे आणि मग त्याच्यातून म्हणजे येणारे सगळे पैसे तुझे नाहीत रे बाबा. काय त्यातलं प्रॉफिटच फक्त तुझं आहे. हे लक्षात असलं पाहिजे. म्हणजे बँकमध्ये पैसे दिसतायत, ते आपले नाहीत. हे पहिलं समजलं पाहिजे आणि काय घ्यायचंय, कुठं गुंतवणूक करायची ह्या सगळ्यामध्ये तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं मला वाटतं तुम्ही डोस दिलाय. डोस म्हणजे दम नव्हे. डोस म्हणजे मी औषध म्हणतो आणि जसं मी म्हटलं, की चार्टर्ड अकाउंटंट हे जे आहेत ते उद्योजकांचे डॉक्टर आहेत. आमच्या प्रेक्षकांना मी हेच सांगेन, की अभिजित थोरात यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, खरं तर मी मूलमंत्र म्हणेन. ह्या काही गोष्टी नाहीयेत. ह्या करमणुकीच्या गोष्टी नाहीयेत. म्हणजे आपण बघितलं, तर सामान्य माणसामध्ये ते तुम्ही 10वी झालाय, ग्रॅज्युएशन झालाय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालाय, अगदी पी-एच-डी झाली आहे तुमची. तर तुम्हाला आर्थिक साक्षरता किती आहे तुम्ही, याची कुठेतरी लिटमस टेस्ट खरं तर सुरू केल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी गॅरंटेड सांगतो, भली-भली चांगली-चांगली लोकं नापास होतील. म्हणून फायनान्शियल लिटरसी अतिशय महत्त्वाची. कुठलंही नियोजन न करता ठोक लगेच निर्णय घेऊन कार्यक्रम सुरू होतात. तर त्याच्यामुळं आपण अनेक कुटुंब ही रस्त्यावर आलेली आपण दुर्दैवानं बघतो. कुणाचंही वाईट होणं हा काही आनंदाचा भाग नसतो. शेवटी ते आपलेच नाती-बांधव आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाचं चांगलं व्हायला पाहिजे. तो चांगला झाला तर तो कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करेल, खरेदी करेल, त्यातनं दुसऱ्याचा व्यवसाय चालणार आहे. म्हणजे एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपद. संतांनी फार चांगलं वचन दिलंय, पण आपण समजण्यामध्ये कमी पडतोय. आणि मला वाटतं ही फायनान्शियल लिटरसी जी थोरात सरांनी त्याचे जे मूलमंत्र आपल्याला दिलेत, तर ते आपण त्याचा अभ्यास करा, प्लॅन करा, नियोजन करा आणि येणारं आर्थिक वर्ष हे अधिकाधिक कसं सक्षम राहील, सुदृढ राहील आणि ऐश्वर्यसंपन्न राहील याच्यासाठीचे प्रयत्न करा. आपणास मनापासून शुभेच्छा आहेत. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.